चला आज मस्तपैकी चटपटीत असा दुधीचा सूप बनवूया. दुधीचा सूप हा खूपच पौष्टिक असा असतो आणि असा हा हेल्दी सूप आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत, अगदी चटपटीत. तर चला, सर्वात आधी तर लागेल आपल्याला दुधीला व्यवस्थित आपण पील करून घेणार आहोत, म्हणजे तिची साल काढून घेणार आहोत. जितक्या दुधीचा ज्यूस तुम्हाला करायचा असेल तितकी या दुधीची साल तुम्ही काढून घ्या आणि नंतर तिला तुकड्यांमध्ये अशी कापून घेऊया. चला, दुधीचे तुकडे तर करून झालेत. आता मी थिकनेससाठी 2 चम्मच भरून मुगाची डाळ भिजत घातलेली होती, छोटे 2 चम्मच. आता त्यामध्येच आपण कुकरमध्ये मुगाची डाळ, 1 कांदा आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं आणि जो चिरलेला दुधी होता तो घालून घेतलेला आहे. आल्यामुळे ह्या सूपला थोडासा तिखटपणा येतो. चवीला थोडंसं मीठ घालून शिजण्यापुरतं पाणी घालून टाकायचं आहे. आता आपण हा दुधी कुकरला व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत. एकदा का दुधी व्यवस्थित शिजला की त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. आता दुधी व्यवस्थित शिजलेला आहे, कुकरही थंड झाला आहे. हा बघा, मस्तपैकी शिजलेला आहे. त्याला थोडंसं मी घोटून घेतलं जेणेकरून तो थोडा थंड होईल. थंड झाला की आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. व्यवस्थित अति स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं नावाला तूप घालून घेतलं आहे आणि ही जी दुधीची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट आपण पॅनमध्ये घालून घ्यायची. त्याचबरोबर थोडीशी मिरपूड घालून घेतलेली आहे, जिरा पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच आणि पाव चम्मच भरून दालचिनीची पावडर, आणि आपण ह्यामध्ये चटपटीतपणासाठी चाट मसाला घालून घेतलेला आहे. चवीला थोडंसं मीठ वाढवलेलं आहे आणि हे सगळे मसाले आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या सूपला चांगली उकळी आणून देणार आहोत. जितका तुम्हाला सूप घट्ट हवा असेल तितका तो आटवून घ्यायचा. अन्यथा तुम्हाला जर पातळ सूप प्यायचा असेल तर लगेच गॅस बंद करू शकता तुम्ही. जर तुम्हाला थोडासा घट्टसर हवा असेल तर थोडा हा आटवून घ्या. झाला आपला मस्तपैकी टेम्पटिंग असा दुधीचा सूप तयार. हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा. आणि जर तुम्ही डाएट करत असाल तर ही रेसिपी बेस्ट आहे. दुधीचा सूप तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की करून बघा.